नमस्कार. आधार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रभर नवनवीन उद्योजकांना भेटत असतो. त्यांच्या आपण मुलाखती घेत असतो. त्यांचा नेमका उद्योग कुठल्या प्रकारे चालू आहे, याची आपण माहिती घेत असतो. त्यातच आज बारामती तालुक्यात आपण आलेलो आहे नवनाथ गोट फार्मवर. या ठिकाणी शेतकऱ्यांना जी गरज आहे ती म्हणजे चाऱ्याची गरज आहे आणि चारा हा इतका गरज आहे ते त्यातला त्यात चारा म्हणजे हा सुभाबुत चारा. शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचा आहे. याच गोट फार्मवर ज्यांनी ह्या चाऱ्याची लागवड केली येथे ते आपण मालक आले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सीताराम दशरथ दांडेले, माझं गाव फलटण. हा. आपल्या नर्सरीचं नाव? श्री सेवागिरी नर्सरी. किती वर्ष झालं आपण करताय? सर माझे ह्याच्यामध्ये 30 वर्ष गेलेले आहेत सुबाबळीमध्ये काम करण्यासाठी. म्हणजे प्रत्येक 3 व्हरायटी आहेत ह्या सुबाबळीमध्ये. 30 वर्ष झालं मित्रांनो, सातत्य आहे. एकाच व्यवसायात काम करत आहेत आणि हे महाराष्ट्रभर त्यांचं काम चालू आहे. यातलाच नवनाथ गोट आपण आलेला आहे. त्यांची लागवड आपण पाहतोय. तुम्हीच या ठिकाणी मार्गदर्शन केलंय ना? हा जो प्लॉट दिसतोय सगळा तो अजित चोरटे यांचा आहे. सोमेश्वर या ठिकाणी आहे. त्यांचा शेळी पालन आहे आणि त्यांनी सुरुवातीला आपल्याकडून एक 2200 ते 2500 रोपं नेलेली. पूर्ण त्यांनी ह्याची लागण केली आणि ह्याची पहिली छाटणी 2.5 ते 3 महिन्यांना पहिली छाटणी घेतली. नंतर प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी होते ह्याची आणि ही संकरित व्हरायटी आहे. ही जी आपण जे पाहतोय मित्रांनो, ही सुबाबळीची संकरित व्हरायटीज आहे. नेमकं या चाऱ्याचं आपल्या शेळी पालनास किंवा शेळीला काय फायदा होतो बरं? ह्याला प्रोटीनचं प्रमाण 25% येतं सर. आणि ह्याची प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी होते. एका शेळी मागे 5 जर रोपं तुम्ही गेले लावली त्या रोटेशन मध्ये, तर प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणीमध्ये एका शेळीला प्रत्येक 3 ते 4 किलो पाला 10 पैसे किलोनी उपलब्ध होतोय. आज इतका तुम्ही कुठलाही जरी चारा केला तर इतक्या कमी रेटमध्ये उपलब्ध होत नाही. आणि ह्याचं कसं काय वैशिष्ट्य राहतं, ह्याची वाढ चांगली आणि म्हणजे सगळ्यात पाल्याचं प्रमाण वगैरे तुम्ही बघता हिरवागार प्रमाण वगैरे आहे. रोगराईला कमी बळी पडतं. म्हणजे सर्वात उत्कृष्ट चारा म्हणून असं यांचं बोललं जात आहे. 10 पैसे किलोनं हा चारा दिला जातो. नेमकं या चाऱ्याची लागवड असं काही सीझन आहे का? याच सीझन मध्ये लागवड केली जाते? संकरित मध्ये तसं काय नाही, तुम्ही तिन्ही ऋतूमध्ये त्याची लागण करू शकता. फक्त आपल्याला तो ऋतू कसा असतो, पावसाळा हा कलमासाठी केलेला असतो. म्हणजे आपण कुठलीही कलमाची झाडं लावली, आंबा, पेरू, चिक्कू वगैरे असतं, तर त्यासाठी तो पावसाळा असतो. तर ही तिन्ही ऋतूमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ही प्लॉट लावलेला आहे बघा. उन्हाळ्यामध्ये जी लागवड केली आहे, पाण्याचं प्रमाण कसं लागतं बरं यासाठी? सुरुवातीला पाणी जसं आपण एखाद्या बागेचं नियोजन असतं, गरजेनुसार ह्याला वल वगैरे टिकून राहावं अशा पद्धतीनं पाणी दिलं पाहिजे त्याला. ओके. आणि आपण पाहतो याची लागवड असते ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे? ह्याची पट्टा पद्धतीने केली जाते. ज्यावेळेस आपण ऊसाला 4 फुटी पट्टा काढतो, तसं 4x4 वरती 4 झाडातील अंतर राहतं. आपण पाहतोय एका 2 झाडाच्या मधलं अंतर कसं आहे ते? 4 झाडातील अंतर 4x4 येतं. 4x4 आहे. आणि असं पूर्ण हे बघताय तुम्ही ह्याचं कसं चाललंय. हे पुढं छाटणी होत चाललेली, पाठीमागे येत राहत आहे आणि हा पाला आहे त्याचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोठ्यावर लागवड करता त्यावेळेस तुम्ही व्हिजिटला पण येताय? हा विजिटला येतो आणि तो सुबाबळ दिल्यापासून ती छाटणीपर्यंत आमचा पूर्ण टच मध्ये असतात ते शेतकरी. आमचा कॉल असतो नेहमी. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जे गरज आहे तो म्हणजे या चाऱ्याची आहे आणि त्यांच्या नर्सरीचे त्यांचे असे एक वैशिष्ट्य आहे की चारा लागवडपर्यंत येणाऱ्या भविष्यात अडचणी कोणत्या असतात या सर्व गोष्टींचे आपल्याला मार्गदर्शन करतात. जर भविष्यात तुम्हाला या चाऱ्याची गरज पडली तर खालील दिलेल्या नंबरवर आपण या ठिकाणी संपर्क साधू शकता. धन्यवाद.